दिल्लीत आज मतदान होतंय। 70 जागांसाठी मतदार आपला कौल देणार आहेत। दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी सामना होतोय। मतदानाच्या टक्क्यावर दिल्लीच्या सत्तेचं गणित अवलंबून आहे। 1,56,00,000 मतदारांसाठी 13,766 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, अगदी सौरभ, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। जवळपास 1.5 कोटी मतदार हे आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये मोठी लढत जी आहे ती सगळ्या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळते। 70 जागांसाठी ही खरं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते। मी सध्या आहे निर्माण भवनमध्ये, ज्या ठिकाणी राहुल गांधी काही वेळापूर्वी मतदानासाठी दाखल झालेले आहेत। सोनिया गांधी देखील आज दिवसभरामध्ये याच मतदान केंद्रावर येण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, आतिशी असतील, हे सगळे VIP नेते जे आहेत ते देखील काही वेळात मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक मतदान केंद्र जे आहेत ती सजवली गेली देखील आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। जवळपास 23 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते उभे आहेत आणि पहिले जे वोटर्स आहेत सौरभ, त्यांच्यासाठी ही रोपं देखील निवडणूक आयोगामार्फत या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं सगळ्याच मतदान केंद्रावर जी तयारी आहे ती पाहायला मिळते। किती टक्के मतदान होतं याकडे संपूर्ण दिल्लीचं लक्ष असणार आहे। सगळ्या शासकीय कार्यालयांना, त्याचबरोबर संसदेला देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आज संसदेचं कामकाज होणार नाही आहे। महत्त्वाचं हेच आहे की राहुल गांधी मतदानानंतर काही प्रतिक्रिया देतात का हे बघावं लागेल। सध्या राहुल गांधी हे निर्माण भवनमधल्या याच मतदान केंद्रावर आहेत आणि नवी दिल्लीचा जर विचार केला तर अरविंद केजरीवाल यांच्यासमोर संदीप दीक्षित यांचं मोठं आव्हान आहे। त्याचबरोबर भाजपकडून जर विचार केला तर वीरेंद्र सचदेवा जे आहेत, परवेश वर्मा जे माफ करा, ते भाजपकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळं तीनही पक्षांमध्ये मोठी जी लढत आहे ती सगळ्याच मतदारसंघांमध्ये पाहायला मिळते। अनेक जे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार यापूर्वी 200 युनिट वीज जी आहे ती फ्री देण्यात आली होती, मात्र भाजप आणि काँग्रेसकडून 300 युनिटचा जो दावा आहे। बरोबर, तर वेगवेगळे मुद्दे केंद्रस्थानी होते या निवड। आता मतदानानंतर मतदार आपला कौल नेमका कोणाला देतात हे बघावं लागेल।